ऍक्सिडेंट झाला राव. नवीनच गाडी आहे महिंद्राची. बापरे, MP साईडची आहे. पण बेकार झाले राव, बघू शकता. अरे अरे अरे, कोण लासलगावला थांबलेलो. गाडी आपली वॉश करून घेतली मस्तपैकी. आला राव पाऊस, गाडी धुतली आणि पाऊस आला. आता सगळी गाडी घाण होऊन जाईल राव. अरे बापरे गारा. कसल्या गारा पडत्यात, तडातड 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 गारा पडायला लागल्यात. वाघ 2 मिनिटाचा आला बरं का. आपण सगळा याटवडा घालून गेला. बघू शकता सगळं वाटोळ करून गेलाय. पण केव्हा थांबले. मस्तपैकी बैंगन मसाला रोट्या. नारायणगावच्या आसपास आहे मला वाटते. भाऊ चाकण चौकात पोहोचले. हा सिग्नल राव रातभर चालू असतो काय चाकण चौकातला. चला भाऊने एंट्री झाली आपली. आता गाडी आतमध्ये घेऊ आणि खाली करू. नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. प्रथमतः स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसामध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्री येऊन आपण ह्या धाब्यावर झोपलो होतो धुळ्याच्या अलीकडं. आता सकाळी उठलोय आणि निघतोय. तर पहिल्यांदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला, नवीन अशा वर्षाला आणि नवीन अशा दिवसाला, सणाला आपण करतोय प्रवास चालू. धुळ्याला आता धुळ्यातून पुन्हा. आज गाडी आपली खाली होणार नव्हती, त्यामुळं रात्री इथंच येऊन झोपलो. म्हणलं आराम करू आणि सकाळी उठून निघून जाऊ. तर चला, आज दिवसभर चालून संध्याकाळपर्यंत पोहोचेन पुण्याला. एवढाही वेळ लागणार नाही, 3-4 वाजेपर्यंतच जाईन. तर चला करू सुरुवात प्रवासाला. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर करू व्हिडिओला सुरुवात. मोठं हॉटेल आहे मित्रांनो हे, बरं का. रात्री भरपूर गाड्या होत्या, आता जरा कमी झाल्या सकाळच्या. हॉटेल गॅलेक्सी म्हणून आहे, धुळ्याच्या अलीकडे शिरपूरच्या तिथे आहे. तर चला, सकाळी आता उठलोय, झाले आपल्या प्रवासाला सुरुवात. पहिला घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद. ज्योतिबाच्या नावानं चांग बल. जय श्री महाकाल, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि झाली मस्त अशा नवीन वर्षाला आपल्या प्रवासाला सुरुवात. किती भारी आहे ना राव. सणावाराचा घरी नाही. जर काल गाडी खाली झाली असती का नाही येऊन, म्हणजे आज गाडी खाली, तर मी गेलो असतो घरी उद्या. पण काय ते जमूनच आलं नाही. सुट्टी असल्यामुळं काय आपण थांबलो. मग आता रात्री मी लय फास्ट आलो होतो तिकडून येताना. म्हणलं जाऊन पटापट जाऊन खाली करायची आणि कल्टी मारायची. घरी नाही, जवळजवळ 20 दिवस झालं. त्यामुळे म्हणलं घरी जावं. तर चला पोचतोय आता. गेलो का आपण सुट्टीवरच आहे. तर चला, आजपासून व्हिडिओ पण येतील सगळे. व्हिडिओ मी 2 दिवस टाकलेच नाही. भावना आपण पोहोचलोय बरोबर धुळ्याच्या सोनगीरच्या टोलवर. टोल क्रॉस केला. आता कुठंतरी पुढं चहा वगैरे घेऊ आणि मग प्रवासाला सुरुवात करू. गरम व्हायला लागलंय इकडं. ऊन भरपूर असल्यामुळं ना इकडं गरम होतंय. तर चला झपाझप धुळे पण पास करून घेऊ. गाडी वॉशिंग करायची आहे महत्वाची. आज सणावाराची गाडीला आंघोळ घातली पाहिजे. चला आंघोळ घालू. आपण पण आंघोळ करायची आहे. मी आंघोळ केली नाही, आता पुढं करेन आंघोळ नवीन वर्षाला. चला. धुळा पास केलाय. जोडगे मागच्या आपल्याला ट्रॅफिक लागलेलं, तिथं थांबलोय. तर चला चहा प्यायला थांबलो. चहा घ्यायला या. चहा घेऊन करू सुरुवात. चहाची तलब झालेली, मग अचानक थांबलो नव्हतो. तो चहा घेऊ आणि कल्टी मारू.
भावानं चहा घेऊन निघतोय आपण आता. महत्वाचं गाडीला पहिली धन्नूला आंघोळ घालायचे, मग आपण आंघोळ करायचे. नवीन वर्ष आहे, गाडी पहिली वॉशिंग करू. कुठं सर्व्हिस सेंटर हुडकतोय मी, पण अजून मला भेटलेलं नाही. बघू जिथं भेटेल तिथं गाडी मस्त पैकी चकाचक करून घेऊ. गाडी धुतलेली नाही 15 दिवस झालं. असं म्हणजे धाब्यावर पाणी मारतोय शोवर वगैरे, पण आपण परफेक्टली सर्व्हिसिंग करतो. जर ट्रिपला ती केलेली नाही ह्या लाईनला आल्यामुळे. आता गावाला गेल्यावर रेग्युलर असते, गेली गावाला की सर्व्हिसिंग होतो. तर चला गाडीला पहिले आंघोळ घालू, परत आपण आंघोळ करू आणि मग प्रवासाला सुरुवात करू. आपण पोचलोय मालेगावला. बघू शकता ही सुकले नदी आणि सगळ्या साबणाच्या वगैरे फॅक्टरी आहेत इकडं. साबण, डिटर्जंट हे सगळे दुकानं वगैरे आहेत. आणि नदीची अवस्था काय झाली बघा या. सुकले काय पाणीच नाही राव. लय बेकार झाले. आणि तो वास एक बेकार येतोय केमिकल सारखा. आणि त्या साबणाच्या वगैरे फॅक्टरी आहेत इकडे केमिकल सारख्या. नदीची पुरी वाट लागली इकडं बघा. बघा काय पाणीच नाही, सगळे खडकच आहे. कसं काय राव काय माहिती, पाणीच नाही नदीला. बेकार बेकार. चला मालेगाव वगैरे आता पास करू आणि पुढनं आपल्याला लासलगाव मार्गे जायचंय. तसंच भावना हा लेफ्ट जातो बघा इथून डायरेक्ट आपला नगर मार्गे. तसाच पुणे, शिर्डी, सातारा वितराला जायचं असलं तर इकडून जायचं टर्न मारून. पहिले मी यायचो इकडून साताऱ्यावरून. आपला याचा माल चालू होता इंदोरचा, त्यावेळेला आपली हीच लाईन होती. इकडून डायरेक्ट नगर 177 किलोमीटर आहे, शिर्डी 91. रोड खराब होता, आता कसं झालाय काय माहित. मी भरपूर दिवस झालं गेलो नाही, लय दिवस झालं, लय भरपूर म्हणजे मला वाटतं 4-5 वर्ष झालं गेलोच नाही मी तिकडं. तर हा आपला रोड कंटिन्यू आहे आपला. आता पुढे जायचं आपण चांदोडवरून लेफ्ट घ्यायचा. लासलगाव वरून ते कुठलं नांदूर, शिंगोटे, डायरेक्ट पुन्हा असा आपला रूट राहणार आहे. अजून भरपूर लांब आहे, पण काय आपल्याला आजचा दिवस, आजची रात्र आपण निवांत चाललो टाइमपास मध्ये. काय गाडी रेडी केलेली नाही, काय नाही, निवांत एकदम भारी. स्पीड ब्रेकरवर निवांत फर्स्ट गिअर टाकून चाललोय, आदळापट केलेली नाही. तर चला करू जाण. हे चांदवड वगैरे पास. आता घाट लागेल छोटासा. चांदवडच्या घाटाच्या अलीकडे आलोय. महिंद्राचा ट्रक पलटी झालाय राव, बघू शकता. कसला बेकार. हे स्पीड ब्रेकर केलेत बरं का, आणि त्यात टर्निंग आहे. त्या स्पीड ब्रेकर मुळे झाला असेल कदाचित. टर्निंग आहे, जाग्यावर कंट्रोल झाली नसेल गाडी, ऍक्सिडेंट झाला राव. नवीनच गाडी आहे महिंद्राची, बापरे. MP साईडची आहे, पण बेकार झाले राव, बघू शकता. अरे म्हणून आपण पोचलोय चांदवडला. चांदवडवरून टर्न मारलाय आपण बघा याला लासलगाव मार्गे, नांदूर, शिंगोटा असं निघू आपण आता. टर्न मारलाय, चल ना भाई. तर झपाझप जाऊन आता या रोडनं काय आता जेवायच पाहिजे होतं राव मागच. चला पुढे जेव, काय विषय नाही. आहेत तसे हॉटेल बिटेल्स भरपूर, काय विषय नाही. बघू आता कुठं थांबायचं काय. भावना आणलाय तर आपण लासलगाव रोडला. सिंगल रोड आहे, बघू शकता, पण टाप आहे. नांदूर सिंगोडापर्यंत असला झालाय ना कट, एक नंबर भागात टॉपचा रोड झालाय बघा. जरासा सिंगल आहे, गाड्या बसत नाहीत. डबल गाडी झाली, ट्रक आला तर बसत नाहीत, मोठ्या हळू घ्यावे लागते. पण रोड भारी आहे बरं का, कडक आहे. झाडं बिड, वडाची झाडं आहेत मोठी. आमच्या कराडापाटण रोडला पण अशीच होती, नादुखोळा. तर चला जाऊ पुढं कुठं तरी जेवण करू मस्त. महत्वाची गाडी धुवायची, आंघोळ करायची राव. गाडीला पहिली आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करणार नाही, हा विषय. गाडी पहिली चकाचक करणार आहे, खालनं वरनं सगळं पाक. ते का त्या दिवशी ह्याच्यात घातलेली हरियाणामध्ये असं पाणी होतं, त्यामध्ये त्यात पाऊस पडलेला, त्यात खराब झाले टायर मधनं. ते मागचं मडम्यात तुटल्यामुळे सगळा कचरा उडलाय. तर ते करून घेऊ सगळं चकाचक. आता काय गावालाच जायचंय खाली करून. माझं प्लॅनिंग आहे जायचं गावालाच. अजून एक ट्रिप बसली असती बेंगलोरची, पण नाही इच्छा. आता घरी जातो, वैतागलोय. बघू जाऊ गावाला. यात्रा आहे परत, यात्रेला डायरेक्ट आता 10-12 दिवस सुट्टीच. एक फाटक लागतं बरं का या रोडला. फाटकाचे तिथं 2 जण बघा पिऊन ताईट आहेत आणि चाललंय त्यांचं आपलं फालतूगिरी एकदम. येणाऱ्याला अडवतात आणि कसे हावभाव करतात, काय करतात, कसं आहे असं लफडे सगळं. काय करायचं यांना. पुण्याला लासलगाव रोडला थांबलोय बघा. मस्तपैकी धन्नूला आंघोळ घालायचं चालू आहे. मामा मस्तपैकी सर्व्हिसिंग करतात. सर्व्हिसिंगच मला भेटत नव्हतं, त्यामुळे आता थांबलो बघा इथं. आणि म्हटलं सर्व्हिसिंग करून घेऊया. टकाटक जरा केली का नाही गाडी, म्हणजे भारी वाटते बघा गाडी चालवायला.
चालले धुयेचे आता. आज तशी आमुषा पण होती काल, त्यामुळे म्हटलं गाडी धुवून पूजा वगैरे करायची, नवीन वर्षावर धुवून घेतली. ओके. आपण लासलगावला थांबलेलो, गाडी आपली वॉश करून घेतली मस्तपैकी. हे बघा, हे मातोश्री कार सेंटर आहे इथं लासलगावमध्येच आहे यांचं, पिंचूरला. तर शेट पण हे भेटलेले आपले मित्रच आहेत, त्यांच्याबरोबर ज्यूस वगैरे घेतला आणि आता गाडी झाली बघा टकाटक, एकदम क्लीन. आता बरं वाटलं बघा. चला आता गाडी झाली टकाटक, चला निघूया. म्हणून आपली गाडी धुतल्यावर एवढं भारी वाटतंय का नाही. चकाचक केली एकदम मामानी, टकाटक काय एकदम क्लीन झाली बघा. लय भारी वाटतं. गाडी धुतलेली पाहिजे बघा. वॉशिंग असेल ना, हवा बिवा मारून आतनं वॉशिंग केली. गाडी धुतलीच नव्हती, गावाला न गेल्यामुळं मुंबईचं पाणी काय आपण मारत नाही गाडीवर, त्यामुळं इकडंच धुतली नव्हती भरपूर दिवस झाली. आता टकाटक, टेन्शन नाही. ओके, मी सांगतो परत गावाला गेले आणखीन धुवायचीच आहे. पण आता महत्वाची रस्त्यानं क्लिअर झाली आता गाडी. लय घाण झालेली राहून नको वाटत होतं असं. लागलं तरी घाण लागायची. चला आता झाले ओके. महत्वाचं तर डिझेल टाकी एक फुल करू, एकच कांडी राहिली, तेवढ्यात हायवेला निघून जाईल. हायवेला टाकू डिझेल. चला भाऊन, थोडासा हा रोड खराब आहे बरं का, कुठं पॅचेस खराब आहे. आता पुढे एकदा सिमेंट लागला ना, खरं एकदम टाप रोड आहे. पण अंतर पण वाचते, टोलनाके वाचतात, तीन टोलनाके वाचतात, त्यामुळं इकडून आलेलं बरं पडतं. आणि अंतर लय वाचतं. झापकरणं गाडी पोचते डायरेक्ट. नाशिक बिशिक पास करस्तोवर बसस्तोवर इकडं गाडी पोचते. शॉर्ट आहे, चांगला आहे. तर मग आपण इकडूनच येतो सारखं. आता माझ्या जवळजवळ 4-5 वेळा मी आलो इकडून. हे माल भरले इकडूनच येतोय सारखं. तर चला आता जाण पास करून घेऊ. या रोडनं सगळ्यात द्राक्षाच्या बागा, म्हणजे कांद्याची शेती, गहू, सगळा तरकारी आयटम नाशिकवाल्यांचं. बाकी काय एवढं काय नाही. मका आहे बघा, गहू आहे, कांदा आहे. ऊस नाही, ऊस लावत नाही इकडं. ताजा पैसा पाहिजे ना, ताजा पैसा कमवतात भाऊ. चांगलंय हे पण चांगलं आहे बरं का. आमच्या इकडे सवय नाही तरकारी बिरकारीची. 10 ते एखादा गावतो आमच्या इकडे तरकारी लावणार. आता आमच्या इकडे कंटिन्यू ऊसाशिवाय पर्याय नाही. आणि ऊसातच खरी मजा आहे आमच्या इकडे. भाऊ ना, आत्ताच गाडी धुतल्या आणि पावसाचं झाले वातावरण. त्याला आत्ता धुवून निघलो आणि एवढाच आता परत पाऊस पडला म्हणजे घालून जायची सगळी. काय सगळा खेळच आहे राव. उलटच लागले उलट. तर रस्ता कसा आहे भावानं, सिमेंट रोड आहे ना, खट्ट नाद्या बाद विषय. लय भारी रोड आहे नांदूर शिंकुट्यापर्यंत. कुठं मागं पुढं बघायचंच नाही. टाप झाला एकदम. खटखटीत विषय आहे. नाशिकला जायची गरजच नाही. तुम्ही इकडून डायरेक्ट सिन्नरला पण जायची गरज नाही, डायरेक्ट नांदूर शिंगोटा. तर चला जाण चालू आहे आता. रिबीट लावलेलं आहे, बघू पुढनं लेप मारायचं. तुम्हाला लक्षात राहील ना, आता मारुतीची मूर्ती लागतं, बडा मारुती मोठा. मग तिथनं तसंच पुढं जाऊ आपण. आला राव पाऊस, गाडी धुतली, पाऊस आला. आता सगळी गाडी घाण होऊन जाईल राव. हे गा काय वारं मोड झाले बाबा. अचानक कुठं रे, उन्हाळ्या महिन्यात पाऊस, एसी लावून मी चालून पाऊस आलाय. काय राव, नशीबच आपलं आहे. हे बघा पाऊस आला. कसलं वादळ उठलंय बघा. गा सगळं वारं गाडी हलवते. सगळी गाडी घालून जाणार राव आता. हे आत्ता धुतली गाडी, तोपर्यंत घाल परत धुवायला लागणार. अवघड आहे. कसलं वारं चाललंय बघा. बेकार. अचानक कसा काय पाऊस आलाय. पावसाने अटावडा गाठलाय राव. अख्ख्या त्या दिल्लीकडे एवढी गरमी आहे, तिकडं पडा ना, इकडं कसा काय पडतोय काय माहिती. अचानक राव नुकसान किती आहे शेतकऱ्यांचं राव. हे बघा गहू काढा आलाय राव आणि पाऊस पडतोय. काय आहे निसर्गाला करायचं. का बिघाडलाय आर थाटायची भूमिका घे. गहू वाळलाय राव कडकडीत. हरभरा गहू काय सगळं वाटोळच आहे राव इकडं. तुमच्याकडे लय नुकसान होत असेल राव ह्याच्यामुळं, तरकारी बिरकारी असल्यामुळे यांच्याकडं. आपल्या ऊसाला काय एवढा फरक पडत नाही, पण त्यांना किती राव तर असं. उडव गाडी तू, उडव भंगार लोक.
हळू जाणार नाही, पाणी उडवत जाणार. काय भेटतं काय माहिती यांना. चला पाऊस पास करू आता. पाऊसच पास करायचा. लय राग आलाय पावसाचा मला. गाडी धुतली तासभर घालिवला त्या मामानं राव एवढ्या कष्टानं चुळली आणि ह्यानं इकडे एवढा घातलाय. काय त्याच्या आईला बॅनर सुद्धा ठेवला नाही. मला लय जोरात पाऊस आहे. माझी एसी गाडी जे चालूच आहे ना तर काचत विजिबल दिसत नाही. विजिबिलिटी यासाठी ठेवलेलं आहे उघडं, म्हणजे एसी चालू ठेवलेलं आहे. चला. अरे बापरे गारा हो का, कसल्या गारा पडतात. तडातड 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 गारा पडायला लागल्यात. हो का आला का हे काय थांबाय पाहिजे ना तर काच घाली होती माझी. कसलं वाजतंय राव. खाड खाड खोड 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 खोड. हो का सगळ्या गारा पडतात कडाकड कडाकड. बर्फ पडल्यागत. अरे इथं कुठं काश्मीरला पड, इकडे कुठं का बायाकलाय. आल्या काच घालवायची ती रावी. कसलं वाजतंय. 2 मिनिटात गारान पाणी केले. सगळं पाणी पाणी करून टाकलंय. पाक इस्कोट करून टाकलाय. कायच लय बेकार राव. अवस्थाच बेकार करून टाकली डायरेक्ट. वाघ 2 मिनिटाचा आला बरं का, आपण सगळा याटावडा घालून गेला. बघू शकता सगळं वाटोळ करून गेलाय. धडाधड गारा पडत होते राव. कसला पाऊस झाला बेकार. लय बेकार झाला राव. सगळी गाडी माझी घाण झाली. महत्वाचं मला बाकी काय नाही. हो का गारा कसं गारा पडतात. धडाधड गारा पडतात. हो का. अरे हो हळू जाऊ दे ना सगळ्या गार. हो का अरे काय गारण काच बी जात नाही ना दाड करणं. नाही तर खेळ वयाचा लाखाचा 12 लाख. हळूहळू चाललोय त्यासाठी. बेकार राव. गारा कुठे पडायला लागले इकडं. अचानक सगळा बर्फच झाला इकडं. सगळा रस्त्यानं गाराच गारा. आल्या का काय रे अरे जिकडं घर नाही तिकडं पड की इकडं कुठं. लगा गरीबाचं नुकसान करतोय. शोभतोय का तुला पावशेष भाई. अरे काय इकडं पुढं आलं तर वातावरण एकदम खट्ट आहे. झालाय थोडासा पाऊस बरं का इकडं पण खट्ट आहे वातावरण. ऊन पडलंय बघा टकाटक झाले. आणि तिकडं मागच काय झालं होतं काय माहिती. सगळा धाप गारान बिरा पडत होत्या. बेकार राव पाऊस झाला. 10 मिनिटं झाला पण असला खेळ झाला ना. पाणीच करून गेला. तर चला आपण आता आलोय नांदूर शिंगोट्याच्या जवळ. आता इथनं पुढनं आपल्याला लेफ्ट मारायचंय. लेफ्ट मारून डायरेक्ट हायवेला लागू. तर चला हायवेला जाऊन डिझेल टाकायचं. मात्र डिझेल कांडी लागल्या चमकायला. डिझेल टाकू आणि निघू. भाऊन इकडे रोडला टर्न मारला. नाशिकचे सगळे रायडर गँग फॅमिली मेंबर आपले सगळे भेटले. भाऊ 2-3 भाऊ बाईकवरनं मडीला गेलेले. त्यांनी प्रसाद पण दिला बघा मडीचा. मडीला जाऊन आले ते दर्शन घेऊन. त्यांनी प्रसाद दिला. चला आपण काय आंघोळ केलेली नाही. आंघोळ करू आता पुढं प्रसाद खाऊन मग खाऊ. तर चला भरपूर असं अजून रनिंग आहे. आपला लेट टायपात चाललाय दिवसभर. जाण जाऊ आणि सकाळीच खाली होणार आहे. त्यामुळे काही विषय नाही. जाऊन कुठेतरी झोपू आणि मग सकाळी जाऊ कंपनीत. असं प्लॅनिंग आहे आपलं. रात्री पोहोचायचं होतं पुण्यात पण काय होणार नाही शक्य. बघू आता कसं होतं. इथनं काय 2.5-3 तासाचा रोड आहे. बघू किती वाजतात आता. रस्त्यानं सगळा टाइमपास होतोय त्यामुळे सगळा खेळच आहे. भावना लागलं आपण नाशिक पुणे रोडला. कसा आहे दणका. हे एवढं काम चालू आहे पॅचचं टोल नाक्यापर्यंत. बाकी ते झालं की मग टकाटक रोड होईल. लय रोड खराब होता पहिला राव. आता तरी नशीब बनवलाय. खटाखट झालाय. आता थोडं कुठं डायव्हर्शन स्पीड ब्रेकर आहेत. बाकी रोड भारी आहे. काय इथनं आता पुण्याला जायला मिनिमम लागतील 2-2.5 तास. बघू किती वाजतात पुण्यात पोहोचायला. ट्रॅफिक मध्ये काय आपण जाणार नाही. निवांतच जाऊ. संध्याकाळी पुणे पास करून पुढे जाऊ. बघू कसं होतंय. आता व्हिडिओला थांबणार आहे मी इथं साईडला कुठं नेटवर्क बघून. संगमनेरला आलोय. डिझेल टाकायचंय. डिझेल टाकून घेतो. जास्त काय टाकत नाही. 2000च टाकतो. फुल करायलाच नको. घरी जायचं म्हणलं. बघू प्लॅन पुढं. पण संगमनेरचा टोल क्रॉस केला आणि चहा प्यायला थांबलो. या चहा प्यायला चहा घेऊ आणि पुढं थांबू आपण एडिटिंगला आणि मग निवांत निघू.
चला चहा घेऊ. संगमनेरच्या पुढे आले भावानं. दिवस पण मावळाय आपला. पुण्यात दिवस मावळाय भावा, इथंच मावळाय. बघू शकता सूर्यदेव चालले आपल्या घरी पाऊस पाडून. कसला सीन दिसतोय राव कडक. तर भावानो नजारा बघा डोंगराचा कसा आहे. या डोंगरातनं सगळा रोड कोरून काढलाय बरं का यांनी. लय खट रोड बनवलाय यो. कसं दिसतंय नाद खोळा निसर्ग. सगळे हॉटेल आहेत या डोंगराच्या खाली. इथं एकदा मी जेवायला थांबलेले आहेत सिद्धिविनायक मध्ये. प्युअर व्हेज हॉटेल आहेत, चांगली आहेत. तर चला आजचा दिवस आपला. उद्यापासून आपलं नॉनव्हेज चालू झालेलं आहे. 1.25 महिना कंप्लीट झालेला आहे आपल्याला कालच तसा. पण आजचा दिवस परत उद्या नाही, परत शनिवार उपवास लागतोय. आता डायरेक्ट रविवारी करू बेत. 2 महिन्याचा वसूल. घरीच जायचं डायरेक्ट. आता मी गाडीच भरत नाही, मी जातो गावाला. बघू कसं होते प्रोग्राम. पुण्यात जाऊन जर भेटला माल पुण्यातनच बँगलोरचा तर भरू. कारण परत यात्रेला यायचं आपल्याला. 1 तारखेला यात्रा असते गावची. त्यामुळं ज्योतिबाची यात्रा असते, आमचं कुलदैवत. त्यामुळं बघू काय प्लॅनिंग होते, कसं होते समजून जाईल तुम्हाला. त्यासाठी तरी व्हिडिओ पेंडिंग ठेवलेत. म्हटलं घरी जाऊन निवांत टाकायची, गडबड करायला नको काय. भावना आपण व्हिडिओ अपलोडिंगला थांबलो होतो. आत्ताशी व्हिडिओ झाला अपलोड वगैरे केला. म्हणलं आता निघूया चला. आपण थांबलो होतो कुठं माहिती आहे का? खारगाव. काय आहे गावाचं नाव? खारगाव असं गाव आहे. इथं बघा पेढे वगैरे भेटतात बघा. इथं आपण पेढे पण घेतले. मंगलमूर्ती पेढा. इथे पेढे घेतले. आपल्या सातारसारखे फेमस पेढे आहेत. घेतलंय पॉकेट बघू शकता. ऐदा नका. चला म्हणलं टेस्ट तर करू. पेढे आवडतात आपल्याला. पूजा करायची राहिलेली आज. म्हणलं बघू आता उद्या चलाच. तर चला आता निघूया इथनं आणि डायरेक्ट जेवण वगैरे करू आणि डायरेक्ट जाऊन झोपू कंपनी पेश. चलो निकलते. भावानं गारगाव मधून तिथून निघलोय पेढे वगैरे घेऊन. आणि आता म्हणलं डायरेक्ट कंपनी पेशी जाऊन थांबू. त्यामुळं लावलंय रिपीट. बघा लाईट कशी पडते भावानं आपली. हाफ आहे बरं का ही. हाफ रेग्युलर लाईट आहे आपली, पांढरी नाही. पांढरी दाखवू का तुम्हाला? हा ही पांढरी फुल केली आहे. आणि ही आपली आहे रेग्युलरच आहे, जी आपल्या बलाला असते ऑफ व्हाईट ती आहे. कशी पडत्या खेळा सुद्धा दिसते का नाही रस्त्याला. बघा कसा आहे नक्का नाद फळा. नट जरी पडलेला असला रातचा तरी दिसणार. भारे पैसे फेडलं. ओके पण जेवाय थांबलोय. मस्तपैकी बैंगन मसाला रोट्या. नारायणगावच्या आसपास आहे मला वाटते. जेवण करून निघू चला. हा वांग खाल्लं नव्हतं, आठवडा झालंय. वांग घेतलंय बघा. चला वांग खाऊ आणि झोपेल तिथं झोपू. नाही तर कंपनी गेटवरच जाऊन झोपू. अरे कुठं राहिले आता. ट्रॅफिक काय लागणार नाही. चला जेवण करू पहिलं आणि निघू. भावानं मस्तपैकी जेवण झाले. टकाटक बैंगन मसाला असला नाद खोळा लागत होता. शेंगदाण्याच्या कोटात केला होता. लय खतरनाक. आणि हे हॉटेल कुठलं आहे माहिती आहे का? हॉटेल मानस. बघू शकता. हे कोणाच्या ओळखीचं असलं तर बघा. लय भारी जेवण आहे बरं का. एवढं वेळ झालं, लेट आलो तुम्ही थोडंसं, पण जेवण लय खतरनाक आहे. हॉटेल मानस कुठं आहे ॲक्च्युली मला सांगता येणार नाही आता नक्की, पण जोरात आहे. तर चला झालंय जेवण. आता डायरेक्ट कंपनी पैसे जाऊन झोपू. माझं विचार होता इथंच झोपायचं पण आता बघू कसं होते. 10 मिनिटं थांबू, वाट बघू. आली झोपतो झोपू, नाही तर निघून जाऊ. भावना आपण मंचरच्या पुढे थांबलेलं जेवायला. मी बघितलं नव्हतं कुठं आहे ते. मंचरच्या पुढे आहे. आता इथून आपलं लोकेशन आहे बरोबर हिंजवडी. इथून 60 किलोमीटर आहे. म्हणजे एक तासाचा रोड आहे. तासभर, तास 1.5 तास पकडा. वाजलेत 12. 1-1.5 वाजेपर्यंत पोहोचू तिथं. झोपून टाकू. चलो. भावानं इकडं पण पाऊस झालाय बरं का जोरदार. त्यामुळं गार लागते. जर्किंग घातले बघा. लय गार लागते. बेकार. थंडीचं कसं गार लागतं तसं गार लागायला लागलं. त्यामुळे जर्किंग घातलं म्हणलं. तर आले आपण आता चाकणच्या जवळ. कुठलं गाव आहे कोणा टावे. खेडबीड पास करून पुढे आलो. गाडा उतरून देऊ चाकणच्या अलीकडे. तर चला
जाऊया, अजून काही झोपा आलेली नाही. पुन्हा बिना पास करू आणि जाऊन कंपनीच्या गेटवर झोपू. सकाळ 7 वाजता खाली करू गाडी. भाऊ चाकण चौकात पोहोचले. हा सिग्नल रातभर चालू असतो काय चाकण चौकातला? अरा 24 तास चालू आहे वाटतं सिग्नल. हे बघा ना, मला वाटलं बंद असतो. रातचा सगळीकडे बंद असतो शक्यतो, इथं चालू आहे राव. सरकारीवाल्याला गडबडले. सिग्नल आहे लागलाय तरी गेला बिचारा. जा बाबा जा, कॅरीवाला आहे. मोठ्या गाड्याला आडवा गेला गप करणं. हे अशी करतात गाडीवाली, मग गोळ होतो. एवढी काय गडबड आहे? त्या 80 सेकंदानं काय व्हायचं असं याच एवढं गप करणं. घुसला आली एखादी गाडी डिला टोला म्हणजे कसं व्हायचं? सदान कदा ट्रॅफिक असणारा रस्ता आज मोकळा वाटला, लय भारी वाटलं. नाही तर सदान कदा ट्रॅफिक असतं या रोडला. संध्याकाळचं काय काळं कुटर नाही, मोकळा आहे रोड, भारी वाटलं. पाहून वाकडच्या ब्रिजवर चढलोय आता, वरून डायरेक्ट हिंजवडी. आपला खाली लेपला गेला NH4, लेफ्टला गेला बँगलोरला, राईटला गेला पुण्याला. हा बघू शकता. आणि ती समोर आहे ती मेट्रो गेलेली हिंजवडीत. हा गेला बघा सातारा, हा गेला मुंबईला. तर चला पास करून घेऊ. रात्रीचं वन वे चालू आहे ते का बंद आहे काय माहिती. इकडं वन वे आहे लय सगळं, दिवसा तर लय ट्रॅफिक राहतंय. आता काय मोकळंच असणार सगळं. तर सुप्रभात भावांनो, शिव सकाळ. तर रात्री आपण 2 वाजता इथे कंपनीत झोपलेलो. आता फोन आला साहेबाचा, मला जागच आली नाही. वाजले जवळजवळ 8 साडेआठ झालेत. सकाळी म्हणजे रात्रीच पेपर तिथं ठेवायला पाहिजे. मी रात्री मला वाटलं बंद आहे, लाईट बीट नव्हती, म्हटलं बंद आहे वाटतं. आता तिथं पेपर एंट्री वगैरे करून आलो. आता बोलले आत घेते 5 मिनिटात फोन करतो बोलले. मग ते एंट्री करून ते LR बनवायची चालू आहे. झालं की लगेच खाली करू आणि मग भरायचं. बघू आज काय करायचं ते. आज काय आता का आपल्याला 1 तारखेला रिटर्न यायचं, त्यामुळे बेंगलोर जाऊ आणि मग येऊ घरी रिटर्न. एकच ट्रिप होईल अजून, जास्त नाही होणार. तर चला महत्वाची पहिली गाडी खाली करून घेऊ आणि मग बघू पुढचं काय होतंय ते. चला भाऊ, एंट्री झाली आपली. आता गाडी आतमध्ये घेऊ आणि खाली करू. ना तुम्हाला तर माहिती आहे कंपनी आत्ताशी उघडले बघा, ती खाली करायचं. तिथं आपल्याला त्या डॉकला खाली करायची गाडी. तर चला खाली करून घेऊ पटापट आणि कल्टी मारू. आपल्याला काहीतरी भरायचं प्लॅनिंग लावलं पाहिजे. हा एक नियोजन झालं सक्सेसफुल, तर कल्टी मारायची आजच्या आज. चला बघू कसं होतंय. तर लावले खाली करायला आणि पॅलेट बघू शकता, एक साईड सगळं वजन झाले. गाडी बघा ती रिक्की झाली कशी. तरी म्हटलं गाडी का चालत नाही येताना. इकडंच आहे एक साईडला. आता पुढच्या वेळी बांधायचं आपण. बांधलं म्हणजे इकडे तिकडे जायचं नाही. बांधलं नसल्यामुळे इकडे तिकडे जाते इथे टर्निंगला. येतानाच टर्न मारताना घाटात नाही इकडे तिकडे जात होतं. मग ही रिस्क आहे बरं का असं जाणे. एखाद्या वेळी झटक्यात जर गेलं टर्न मारताना तर गाडी पालती होऊ शकते. त्यामुळे आता नेक्स्ट टाइम आता येताना ना एक तर आडवं ठेवू, नाहीतर मग ह्याला बांधू. घट्ट बांधलं म्हणजे टेन्शन नाही. तर मित्रांनो आपली गाडी खाली झालेली आहे इथं कंपनीत हिंजवडीला. खाली करून पोच वगैरे घेतले. लय गरम होतं राव पुण्यात. तर चला आता एक भरायचं एक प्लॅनिंग लागलंय. तर कुठला आणि काय हे बघायचं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तर हा व्हिडिओ आपण सध्या इथंच थांबवतोय. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर चला आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.